गुड मॉर्निंग. कसं आहे आज सगळे? आज संडे आहे. ब्रेकफास्ट झालेला आहे, आंघोळ झालेली आहे. आता आम्ही अभ्यासाला बसलेलो आहे. एक लास्ट पेपर राहिलेला आहे मॅथ्सचा. अन्वित आता मॅथ्सचा अभ्यास करायला लागलाय. अन्वित, सोपं आहे का मॅथ्स का अवघड जात आहे? शिकवलं की सोपं पडतंय, प्रॅक्टिस केलं की सोपं पडतं. याचा अभ्यास घेऊन झाला की मग मी परत भेटते तुम्हाला. हे बघा, परवा दिवशी फ्रूट आणलेलं ना, ते आज कट केलेलं आहे. असं हे गोड आहे, त्याचं टेस्ट काय मला समजेना झालंय. थोडस चिक्कू, थोडस अन्वितला बनाना सारखं लागायला लागले थोडं. आवडलं का बाळा तुला? मला ना माइंड ब्लास्ट झालं. माइंड ब्लास्ट झालं खाऊन? छान. एक होल असलं तर ते पिकले नसतात, जसं की असं. ते तू केलंयस आता, बघितलंय मी. काय म्हणायला? काय आहे हे? सांग आहे, तू शिकवलंय. माफियाज? हा. तू तर फ्रूट खा. काय की? बस बस. हे एवढं गोड आहे ना, एक 2 पीस खाल्लं तरी बास आहे. खूप गोड आहे. अख्खं नाही खाऊ शकत, अर्ध सुद्धा नाही खाऊ शकत कोण. एवढं गोड आहे फ्रूट. सकाळची एक इडली शिल्लक आहे, त्याला मी आता फोडणी टाकणार आहे. दाखवते मी कशी फोडणी टाकते म्हणून. एकच छोटीशी इडली आहे प्लेटमध्ये बनवलेली, त्याच्यासाठी कांदा चिरलाय आणि कोथिंबीर. इडलीला फोडणी देणार आहे, त्याच्यासाठी काही जास्त गोष्टींची आवश्यकता नाही आहे आपल्याला. फक्त इडली चिरून घेतलेली आहे, क्यूब मध्ये चिरलेली आहे, आणि कांदा चिरून घेतला एक छोटासा, आणि कोथिंबीर थोडीशी. कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी घातलाय. आता कांदा घालून घेते. कांदा छान भाजला की मग त्याच्यामध्ये मी आपलं लाल तिखट घालणार आणि इडली घालून परतून घेणार मस्त. कांदा भाजलेला आहे. आता याच्यामध्ये मी लाल तिखट घालत आहे 1 टेबलस्पून, आणि हे मिक्स करून घेते थोडंसं, आणि पटकन याच्यामध्ये घेते. इडली आणि कोथिंबीर सोबतच टाकते. मिक्स करायचं. थोडंसंच मीठ घालायचं, कारण आपल्या चटणीमध्ये मीठ असतं ना. लागलं तरच घालायचं, नाही तर नाही. अगोदर मिक्स करून बघते, खाऊन बघते, आणि नंतर घालणार याच्यामध्ये. वाव, कसली भारी दिसायला लागली इडली. तुला भारी दिसतंय हे इडली, आणि खायला तर इतकं टेस्टी असतंय ना, बासच नाही सांगू शकत मी तुम्हाला. तुम्ही करून बघा, खा, आणि मला सांगा नंतर कमेंट करून की कसं झालंय ते. जेव्हा जास्त इडली बनलेली असते आणि आपल्याला सांबर सोबत खायचं नसतं ना, त्यावेळी आपण असं बनवून खाऊ शकतो. मी तर असंच बनवते दरवेळी. एक्स्ट्रा 1-2 इडल्या तरी मी बनवलेल्याच असतात, अशी फोडणी टाकून खायला. इडली खाऊन दाखवते मी कशी बनली ती. छान झालंय, थोडस तेल जास्त झालंय. पण मी स्वयंपाक बनवायला लागले. अन्वित आणि त्याचे बाबा पाठीमागं खेळायला लागलेत. बॉल कॅच खेळायला लागलेले आहेत. माझं एक पार्सल आलेलं आहे, मी खूप आनंदी आहे. दाखवते मी काय आहे. इतक्या दिवस मी असंच व्हिडिओ शूट करत होते. आता फायनली मी माईक ऑर्डर केलेला, तो आलेला आहे. खूप खुश आहे मी आज. पार्सल ओपन करून बघूया माईक कसा आहे. वन, टू, थ्री. मी माईक ऑर्डर केलेला आहे. याला आता टेस्ट पण करणार आहे मी. दिसायला तर खूप क्यूट आहे, सॉफ्ट आहे. असं काढायचं. कसलं भारी वाटतंय ना हे बघायला. अजून स्टार्ट नाहीये केलेलं, पण क्यूट आहे एवढं, मला खूप आवडलंय हे. याच्यासोबत आता मी खूप सारे व्हिडिओ बनवणार आहे, एस्थेटिक व्हिडिओज. इन्स्ट्रक्शन्स वाचते आणि नंतर मग स्टार्ट करते याला. हॅलो, मी आता स्टार्ट केलेलं आहे. हॅलो 1 2 3 1 2 3. हे ASMR व्हिडिओज असेच बनवतात ना. बाबू इकडे हे बघ काय आलंय, तू टेस्ट कर. हॅलो काय आहे? काय झालं पण? होतंय, थांब, व्हिडिओ स्टार्ट झालं की दाखवते. अन्वितची आत्ता आंघोळ झाली, विभूती लावून घेतली बाळानं, आणि खाल्ली पण. होय का नाही बाबू? हा,
इम्पॉर्टंट आहे. मम्मा ह्यात किती छान आवाज येतो आणि लई क्यूट पण आहे. ही किती सॉफ्ट आहे. होय, मला पण आवडले. चेक चेक. आता जेवणाची वेळ झाली. मोरावळ्याचं राईस बनवलेला आहे आणि कालची आमटी आहे पावट्याची, व्हाईट राईस, आणि मी गाजरचा हलवा बनवलेला तो आहे. पिल्लू बघा कसं टीव्ही बघत बघत जेवायला लागले, त्याचं माझ्याकडे लक्ष पण नाही. काल रात्री मूवी बघून यायला खूपच वेळ झाला, पण मूवी छान होता, आवडला आम्हाला. मी कोणत्या तरी एका रीलमध्ये पाहिलेलं की त्या डिरेक्टरनी आपल्या ग्रंथामधून त्या मूवीची आयडिया आपल्या ग्रंथामधून घेतलेली. त्याच्यामध्ये त्याला एक मोठ्या वृक्षाचा सारांश मिळतो. ते वृक्ष असतं ते सगळ्यांना जीवनदान देत असतं, म्हणून त्यांनी या मूवीमध्ये पण ते वृक्ष वापरलेलं आहे जे त्यांना जीवनदान देतं. कृष्णाचा अवतार होता म्हणून त्यांनी मूवीला नाव अवतार असं दिलं. मला काही जास्त माहिती नाहीये, त्या रीलमध्ये आलेलं हे मी पाहिलं म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. दुपार झालेली आहे, आता मी एक तासभर झोपते आणि नंतर भेटते तुम्हाला. आमचं पिल्लू इथं स्क्रॅच पेपर बनवायला लागलेला आहे. झोपू नकोस झोप आलं मला, झोपते की थोडा वेळ, अर्धा तास उठो ना. नंतर उठते की. उठो ना ओके प्लीज प्लीज मला झोपू दे बाबू प्लीज. मी रेडी झालेली आहे बाहेर जाण्यासाठी. हा माझा लुक आहे आजचा. आम्ही सगळे आता फिरायला जायला आम्ही सगळे आता फिरायला निघालोय मॉलला. रेडी झालेलो आहे, आता निघतोय. तिथं गेलं की दाखवतो तुम्हाला. मी आता मॉलला गेल्या बर्थडेची शॉपिंग करणार आहे. फुल फुल काय काय घेणार? सगळं सगळं म्हणजे सगळं. अभी तो ये ट्रेलर है, बाद में स्टोरी चालू होईल. आम्ही अन्वितचं इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलंय. त्याला एक 5-6 तासामध्ये एक 2,500 व्ह्यूज आलेले आहेत, म्हणून असं म्हणायला लागलाय. होय ना? ही गाडी स्नो पार्किंगच्या इथं लावल्या, गाडी घालून जाणारी. मग आता याच गाडीला कुठल्या तरी मोठ्या गाडीत घालून न्यायला पाहिजे. थोड्या उशीर झालं ट्रॅफिक मध्ये, चालत गेलो तर पोहोचतोय आपण. इथं एका स्टोर मध्ये आम्ही अन्वितच्या बर्थडे साठी कपड्यांची खरेदी करण्यासाठी आलेलो आहे. काय घ्यायचंय दाखव, बघू, बाहेर काढ. केवढं मोठं आहे ते, तुझ्या साईजचं पण नाही. शॉप मध्ये आम्हाला काही आवडलं नाही, आता आम्ही दुसऱ्या शॉप मध्ये निघालोय. बघू बघू कसं दिसतंय. छान दिसतंय, मोठं डोकं. बघू छोटी आहे ती, फ्रेंड बनव तिला बाबू. मीच्या पाठीमागे एक मुलगी लागली होती, केवढी क्यूट होती, खेळण्यासाठी पाठीमागे लागलेली त्याच्या, आणि हा पळायला लागलाय सगळीकडं. मॉल मध्ये सगळीकडे असं क्रिसमसचं मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं. कसलं भारी लाइटिंग केलंय क्रिसमस साठी. इथं गर्दी पण खूप आहे आज. इथं प्लांट्स किती मस्त आहेत, दाखवतो तुम्हाला. अन्वित दमवायला लागलाय, हे घेऊ का ते घेऊ. यात्रेसारखं भरलंय ना इथं, बरेचसे स्टॉल आलेले आहेत. हे बघा, हे सगळे जे आहेत ते स्टॉलच आहेत. आम्ही इथं जागा पकडून बसलोय आणि विनायक आम्हाला शोधत तिकडं गेलाय. खायला आणायला गेलेला. काय खायला आणलंय दाखवते. मोमोज घेतलेत खायला, आणि हे काय आहे, कॉर्न चाट घेतलंय. आवडतंय मोमोज? कसे आहेत? आताच मॉल मधून आलो. अन्वितसाठी बरंच काही कपड्यांची खरेदी केलेली आहे, ती आता मी उद्या दाखवते. आजचा व्लॉग इथेच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.